मला दोघांनाही म्हणजे हे आम्ही आधी डिस्कस केलंय की बाहेर फिरायला जायचं ना तर ते कामासाठी जायला आवडतं. करेक्ट. शूट पण पाहिजे आणि हा जर फॅमिली पण सोबत असती ना तर कदाचित अजून काही दिवस राहायला मला आवडलं होतं. आम्ही एका आयलंडवर शूट करत होतो तेव्हा अचानक वादळच आलं आणि आम्ही त्या वादळात म्हणजे थांबलो होतो. आम्ही लिटरली समोरचं काही दिसत नव्हतं. आम्ही ज्या बोटीतून आलो होतो वादळ थांबेपर्यंत आम्हाला त्या बोटीतून परत पण जाता येणार नव्हतं. आणि जी रिस्पॉन्सिबिलिटी आमच्या सेटवर आमचे चंदू सर घेतात ही ओके आहे ना. आम्हाला नव्हतं माहिती ऍक्च्युली. तिथे जाऊन आम्हाला सरप्राईज होतं ते आणि खूप छान वाटलं की आपण एक्झॅक्टली तसंच्या तसं रिक्रिएट करणार आहोत सगळं. ते सॉन्ग शूट करायचं हे मला आधी नव्हतं माहिती. मला माझ्या नवऱ्याने अजून बघितलेलं नाहीये हे पण मला विराजच तेव्हाच म्हटलं होतं की तुला खूप मजा येणार आहे सगळं रिक्रिएट करायला. त्याच्यानंतर ती एक 2-4 वेळा बघून असं म्हणाली की नाही ती तिकडे ती तुला गालावर पप्पी वगैरे देते ना तिकडे तू ते होल्ड करायला पाहिजे होतं. तू लगेच उठून पळायची काही कशाला की मी म्हटलं अगं ते एडिटरनं लावलंय पटकन उठून पळणं. मी केला होता तू म्हणालास तसंच खूप लहानपणापासूनच असं स्वप्न होतं की आपण परदेशी जाऊन कुठलं तरी प्रोजेक्ट घेऊन जावं काहीतरी शूट करावं. अक्षरा आणि अधिपती पहिले तर तुमचं स्वागत आहे स्टार मीडिया मराठीमध्ये. कसे आहात पहिले तर? आम्ही मस्त मजेत आहोत. थँक्यू. मी सुद्धा मस्त मजेत आहे. नुकताच तुमचा आउटडोअर शूट सुद्धा झालेला आहे आणि प्रत्येकाचं असं एक म्हणजे आपल्याला असं असतं ना की कुठेतरी बाहेर जाऊन आपल्याला शूट करता यावं असं प्रत्येक आर्टिस्टला प्रत्येक कलाकाराला वाटत असतं. जेव्हा तुम्हाला कळलं की आपल्याला थायलंडला जाऊन शूट करायचं आहे पहिली तुमची रिॲक्शन कशी काय होती? ही रिॲक्शन होती. मला खूप आनंद झाला कारण माझं तू म्हणालास तसंच खूप लहानपणापासूनच असं स्वप्न होतं की आपण परदेशी जाऊन कुठलं तरी प्रोजेक्ट घेऊन जावं काहीतरी शूट करावं छान फिल्मचं किंवा गाण्याचं. सो आम्ही गाण्याचं शूट केलं आणि काही सीन्स पण शूट केले. सो ते स्वप्न एका अर्थी पूर्ण झालं. आणि आपल्या टीम बरोबर जेव्हा आपण बाहेर जातो तेव्हा नुसती मजा मस्ती नसते, खूप कष्टही असतात आणि त्या कष्टातून एकमेकांना समजून घेण्यात खूप बॉन्डिंग सुद्धा वाढतं ॲज अ टीम. जे घडलं आमचं या परदेशवारीमुळे त्यामुळे मी थँकफुल आहे खरं तर. मुंबईमध्ये शूट करत असताना आपल्याला लिमिट नसते म्हणजे आपण आपली टीम खूप मोठी असते पण तिकडे लिमिटेशन असतात. शूट करायला पण काय लिमिट नसते. ओके सर तिकडे असं काय लिमिटेशन आले होते का? आले होते सांग ना. खरंच आले होते. लिमिटेशन्स म्हणजे खरं तर कधी ऊन कधी पाऊस असं होतं. आम्ही एका आयलंडवर शूट करत होतो तेव्हा अचानक वादळच आलं आणि आम्ही त्या वादळात म्हणजे थांबलो होतो. आम्ही लिटरली समोरचं काही दिसत नव्हतं. आम्ही ज्या बोटीतून आलो होतो वादळ थांबेपर्यंत आम्हाला त्या बोटीतून परत पण जाता येणार नव्हतं आमच्या बेसला आणि तिथे शूट पण करायचं होतं. कहो ना प्यार है गाण्याच्या शूटिंगच्या वेळेला आणि मग वेळ अगदीच कमी उरला. मग त्या वेळामध्ये आम्ही शूटिंग केलं आणि धांदल सुरू होती. अगदी ऐन वेळेला पटकन एखादी गोष्ट सुचली ती शूट केली. सतत अवेलेबल राहणं होतं आणि त्या लोकांशी त्यांच्या भाषेत कम्युनिकेट करणं. हा म्हणजे आता एखादं ठिकाण आपल्याला आवडलं तिथे आपल्याला पटकन शूट काहीतरी करायचं झालं तरी तिथल्या माणसाला निदान विचारावं तरी किंवा जर आजूबाजूला लोक असतील तर त्यांना थोडं बाजूला करण्यासाठी सुद्धा त्यांना कम्युनिकेट तरी केलं पाहिजे. आणि भाषा एक खूप मोठं बॅरियर होतं त्यामुळे ते सगळं करताना मजा येत होती आम्हाला. बरं आताच तुम्ही सांगितलं की लिमिटेशन आले होते आणि तुमचा क्रू सुद्धा लिमिटेड होता तिकडे म्हणजे इथून घेऊन जाणं वगैरे. सो आपल्याला बाहेर जाऊन शूट करायचं आहे हे एक्साइटमेंट होती पण मनाची तयारी होती का की कमी लोकांमध्ये आपण कमी लोक घेऊन जातोय आणि तिथे कसं होणार आहे टास्क वगैरे असं काही? ॲज अ टास्क म्हणूनच घेतलं आम्ही खरं तर ते कारण इकडे जवळजवळ 50-60 लोकांचं युनिट असतं ते तिकडे आम्ही 15-16 जणांमध्ये केलं ते काम सगळं पार पाडलं 5-6 दिवस. आणि सगळ्यांनी असं ठरवलं होतं की हे माझं काम आहे मी एवढंच करणार असं ॲटिट्यूड असून चालणार नाही आणि तसा आमच्या टीममध्ये कुणाचाच ॲटिट्यूड नव्हता. म्हणजे आमचे प्रोड्युसर आमच्याबरोबर होते शर्मिष्ठाताई, तेजस दादा त्यांच्यापासून ते आमचे डिरेक्टर DOP आम्ही कुणीच असं नव्हतं की नाही फक्त मी माझं काम करणार. सगळ्यांनी एकमेकांना मदत करत शूटिंग पार पाडलं. बरं तुम्हाला आधी कळलं म्हणजे तुम्हाला सांगण्यात आलं होतं का की कहो ना प्यार है तिकडे शूट झालं होतं आणि आपण त्याच लोकेशनला जातोय आणि तिकडे आपल्याला आम्हाला नव्हतं माहिती ऍक्च्युली. तिथे जाऊन आम्हाला सरप्राईज होतं ते आणि खूप छान वाटलं की आपण एक्झॅक्टली तसंच्या तसं रिक्रिएट करणार आहोत सगळं. ते सॉन्ग शूट करायचं हे मला आधी नव्हतं माहिती. मलाही नव्हतं माहिती. ते तिथे गेल्यावरच कळलं आणि तिथे गेल्यावर आम्ही ते इम्प्रॉम्प्टू केलं. काय फिलिंग होती कारण कहो ना प्यार है तर बऱ्याच लोकांनी 3-4 वेळा तरी बघितलं असेलच. सो ती फिलिंग काय होती की आपल्याला ते गाणं त्याच लोकेशनला शूट करायचं? घेत बसायला पण वेळ मिळाला नाही खरं तर. तुला म्हटलं ना पाऊस आला खतरनाक आणि त्याच्यानंतर वेळच कमी राहिला शूटिंगला आणि आम्हाला तिथे गेल्यावर कळलं की हे असं शूट करायचं बाबा पटपट. सो
वेळ इतका कमी होता ना, काही फिलिंग यायच्या आधी आम्हाला ते कम्प्लीट करायचं होतं डे लाईट जायच्या आधी. आणि परत जाताना आपल्याला जे जहाज मिळतं ते पण काहीतरी शेवटचं ठराविक वेळेला असतं. सो त्याच्या आधी तो रॅपअप करायचा होता सगळा. सो हां, पण ते एकदा शूट झालं त्याच्यानंतर त्याचा जो कट आला ना बाहेर, जो प्रोमो आपण बघतो आता सगळीकडे सोशल मीडिया, तो बघताना आम्हाला मग मजा आली. मग असं वाटलं की हा यार, आपण हे रिक्रिएट केलं ऋतिक आणि अमिषाचं, जे की आपल्या सगळ्या जनरेशनसाठी जो की नॉस्टॅल्जिया आहे. आता ते बघताना मजा वाटते आणि भारी वाटते. आणि आता ती सगळी धांदल त्यावेळी झालेली आठवून आता मजा वाटते. तेव्हा काहीच वाटत नव्हतं. नक्कीच तो प्रोमो हिट होतोय आणि सगळ्यांना आवडलेला आहे. सो मला तुम्हाला दोघांना विचारायला आवडेल की स्नेहाला आणि विराजसला तो प्रोमो कसा वाटलाय? कुठला? भरपूर आले. अरे तुफान आवडला स्नेहाला आणि विराजसला दोघांनाही. स्नेहाने तर आय थिंक अनेक इनपुट सुद्धा दिले की स्नेहाला कहो ना प्यारे वाला खूप आवडला. तर ते तिकडे मी स्लोमो मध्ये पळत येतो वगैरे वगैरे. पण त्याच्यानंतर ती एक 2-4 वेळा बघून असं म्हणाली की नाही ती तिकडं ती तुला गालावर पप्पी वगैरे देते ना, तिकडे तू ते होल्ड करायला पाहिजे होतं. तू लगेच उठून पळायची काही कशाला की. मी म्हटलं अगं ते एडिटरनं लावलंय पटकन उठून पळणं, मी केला होता होल्ड. सो तिकडे एक इनपुट देण्याचा तिचा प्रयत्न. माझ्या नवऱ्याने अजून बघितलेलं नाहीये हे. पण मला विराजच तेव्हाच म्हटलं होतं की तुला खूप मजा येणार आहे सगळं रिक्रिएट करायला. आणि जेव्हा तो बघेल तेव्हा आय थिंक तो सुद्धा मला इनपुट देईल. त्याला मेनली त्याचं एक काम असतं, जेव्हा मी अशा खूप हेक्टिक शेड्यूलमध्ये जेव्हा मी काम करत असते तेव्हा, की मी मेंटली ओके आहे ना हे बघणं आहे त्याची लिटरली रिस्पॉन्सिबिलिटी असते. आणि जी तो खूप चांगल्या पद्धतीने पार पडतो. आणि जी रिस्पॉन्सिबिलिटी आमच्या सेटवर आमचे चंदू सर घेतात, ही ओके आहे ना. ओके. टाइम सुद्धा लिमिटेड होता तिथे तुम्हाला शूटिंगचं. सो तुम्हाला अजून जास्त राहायचं झालं असतं किंवा म्हणजे तुम्हाला किती दिवस राहायला आवडलं असतं अजून तिकडे? नाही रे, घर सोडून राहायला मलाही नाही आवडत. आणि आय थिंक ऋषीला तर लहान मुलगी आहे, त्यामुळे तर त्यालाही आवडेल असं मला वाटत नाही. आणि आम्हाला दोघांनाही, म्हणजे हे आम्ही आधी डिस्कस केलंय की बाहेर फिरायला जायचं आहे ना तर ते कामासाठी जायला आवडतं. काम पण पाहिजे आणि मजा पण पाहिजे, दोन्ही गोष्टी पाहिजेत बॅलन्स. करेक्ट. शूट पण पाहिजे. आणि हा, जर फॅमिली पण सोबत असती ना तर कदाचित अजून काही दिवस राहायला मला आवडलं. थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल. जाता प्रेक्षकांना काय सांग? प्रेक्षकांना हेच सांगू की हे सगळे थायलंडचे, क्राबीचे आणि फुकेटचे जे सिक्वेन्सेस आहेत ते प्लीज बघा. आम्हाला शूट करताना मजा आली, तुम्हाला ते बघताना नक्की मजा येणार. आणि 2-4 गाणी आहेत, मजेदार आहेत. सो एकतर बऱ्याच काळानंतर जीची सिरियल परदेशी जाऊन शूट करून पण आलेली आहे. सो तुम्हाला पण एक वेगळं काहीतरी बघितल्याचं नक्की आनंद मिळेलच. शिवाय अधिपती आणि अक्षराची केमिस्ट्री खुलताना जशी तुम्हाला प्रोमोजमध्ये बघायला मिळते तशी तुम्हाला एपिसोड्समध्ये अजून खुलताना बघायला मिळेल. मजा येईल. नक्की बघा.